कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत तारसा रोड येथे वाघधरे वाडी पुलाच्या खाली कन्हान पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा 10 चाकी टिप्पर ट्रकला पकडून 20,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या दरम्यान कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये सतीश फुटाणे, आशिफ कुमरे, कोमल खैरे, निखिल मिश्रासह आदी पोलीस कर्मचारी परिसरात खासगी वाहनानं मौजा सिंहारा शिवारात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारांकडून माहिती मिळाली की 10 चक्का टिप्पर ट्रक क्रमांक MH49 AT 1817 हा नीलज खंडाळा मार्गे नागपूरकडे अवैधरित्या विनापरवाना वाळूची टिप्पर ट्रक मध्ये लोड करून वाहतूक करत आहे। अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी तारसा रोड येथे वाघधरे वाडी पुलाच्या खाली नाकाबंदी करून 10 चक्का टिप्पर ट्रक क्रमांक MH49 AT 1817 हा दिसून आल्यानं त्यास थांबण्याचा इशारा केला असता टिप्पर हा ट्रक दूर अंतरावर जाऊन थांबले। पोलिसांनी त्याच्या जवळ जाऊन ट्रक चालकास विचारपूस केली असता ट्रकमध्ये वाळू असल्याचं सांगितलं। रेतीबाबत रॉयल्टी व कागदपत्राबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचं सांगून वेळ पाहून ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेलाय। पोलिसांनी टिप्पर ट्रकची पाहणी केली असता अवैध वाळूचा साठा मोठ्या प्रमाणात दिसून आल्यानं पोलिसांनी 10 चक्का टिप्पर ट्रक 6 ब्रास वाळू असा एकूण 20,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सरकारतर्फे फिर्यादी निखिल शंकर मिश्रा यांच्या तक्रारीवरून 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये पोलीस हवालदार सतीश फुटाणे करीत असून आरोपींचा शोध घेत आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता ऋषभ बावनकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।